तिथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज रोकठोकमधून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। देश हिंदू पाकिस्तानच्या दिशेने जात असल्याचं त्यांनी म्हटलं। मोदी शहा देशाचे दोन तुकडे करून जातील अशी टीका राऊतांनी केली। तर सध्या देशातलं वातावरण फाळणी सदृश्य असल्याचं संजय राऊतांना दिसतंय। संजय राऊतांनी रोकठोक या साप्ताहिक सदरात काय नेमकं म्हटलंय आपण जाणून घेऊया सविस्तर। मोदी शहांचं राज्य एक दिवस जाणारच आहे, पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील। गेल्या 10 वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र निर्माण झालीत। हे वातावरण फाळणी सदृश आहे। शिवरायांचा इतिहास बदलणं, हिंदू मुस्लिमांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत आहे। मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले आहे। मोदी आणि त्यांचे लोक केव्हा तरी जातील, पण जाताना या देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट दिसतंय। देशात आज जो जाती आणि धार्मिक विद्वेष वाढला आहे तो फाळणी आधी याच पद्धतीने दिसत होता। आज येथले काही हिंदू अर्थात बाटलेले पुढारी बॅरिस्टर जिनांच्या भूमिकेत शिरले आहेत। देशासाठी ते धोकादायक आहे। भारतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता। भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही दोन वेगळी राष्ट्र आहेत। त्यांचे आपले स्वतंत्र धर्म, परंपरा, रीतिरिवाज आहेत। त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मुस्लिमांना हिंदू बहुल भारताबाहेर आपली वेगळी मातृभूमी निर्माण करण्याचा अधिकार असायला हवा असं त्यांचं म्हणणं होतं। डॉक्टर आंबेडकर यांनीही एकदा सांगितलं होतं की इथे हिंदू आणि मुसलमान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र नांदताना दिसत आहेत। मात्र पंडित नेहरू या शहाण्या माणसानं ठोकून जाहीर केले। देशाची घटना धर्मनिरपेक्षच राहील, मी भारताचे हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।